आज आहे 31 डिसेंबर 2025 म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस. उद्यापासून 2026 म्हणजेच नवीन वर्ष सुरू होणार आहे. जरी आपण मराठी वर्ष मानत असलं तरीसुद्धा आपलं कुठे ना कुठेतरी इंग्लिश वर्षासोबत संबंध येतोच आणि कॅलेंडर चाळताना आपण नेहमीच इंग्लिश कॅलेंडरच चाळावं लागतं आपल्याला. तर असं काहीसं आहे. तर 2025 मला थोडंसं धकाधकीचं आणि थोडंसं पोस्टमार्टम डिप्रेशनसारखं गेलेलं आहे. तर स्वानंदी 1 वर्षाची झाली होती 2024 नोव्हेंबरमध्ये. तर 2025मध्ये ती चांगली टॉडलरमध्ये कन्वर्ट होत होती आणि तिला भरपूर काही समजायला लागलेलं होतं. आणि 24 तास बाळ सांभाळणं सोपं नाही आहे. जो कोणी सांभाळते त्याला माहीत असतं. नवरा, बाळ, घरातील कामं या सगळ्यामध्ये आपलं कुठंतरी आयुष्य लपतं आहे असं मला वाटायला लागलं होतं एकेकाळी. आणि त्या गोष्टीचा मी खूप जास्त विचार करायला लागले होते. आणि मला असं वाटत होतं की आता सगळं काही संपलेलं आहे. कारण रोज सकाळी उठणे, घरातील कामं करणे, दिवसभर घरातील कामं करणे, बाळाला सांभाळणे दिवसभर आणि स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता अजिबात. आणि तुम्हालासुद्धा माहीत आहे की आपल्या चॅनलवरती आता साधारणतः 6-7 महिने झाले अजिबात व्हिडिओज येत नव्हते. मी एक व्हिडिओ काढला तरीसुद्धा तो एडिट करायला माझ्याकडे वेळच नसायचा. आत्तासुद्धा नसतो. तर असं असायचं. पण आता मी त्या गोष्टीला सिच्युएशनला त्या एक्सेप्ट केलेलं आहे. तर मला व्हायचं काय मी तुम्हाला सांगते. डेली रुटीन माझं तेच ते चालू होतं की बाळाला सांभाळणं, बाळाची चिडचिड, त्याचे टँट्रम्स सहन करणं, घरातील कामं करणं. यामध्ये झालं असं की मी स्वतःचं हायजीनच विसरली होती. मी अंघोळ करायची नाही, मी घराला झाडूसुद्धा मारायची नाही. फक्त वेळोवेळ म्हणजे मी अशी तासनतास बसली राहायची, स्वानंदीकडे फक्त लक्ष द्यायची आणि मी कामच करत नव्हते अजिबात. स्वतःकडे लक्ष पण देत नव्हती, स्वतःच्या जेवणाचं वगैरे काहीच नाही. स्वानंदीच्या नाश्त्याचा टाईम झाला की स्वानंदीला नाश्ता द्यायची, तिच्या अंघोळीचा टाईम झाला तिची अंघोळ, तिच्या जेवणाचा टाईम झाला तिचे जेवण आणि तिच्या झोपण्याचा टाईम झाला की तिचं झोपणं. आणि ती झोपली तरीसुद्धा मी फोन घेऊन फक्त एका ठिकाणी बसली राहायची आणि अजिबात मी कुठलाच काम असं जास्तीचं काम, घराची साफसफाई असं म्हणजे मला काही करावंच वाटत नव्हतं. आणि माझ्या मनात सतत फक्त एकच गोष्ट असायची की कुठे फसली आहे मी बाळ होऊ दिलं, याच्यामध्ये माझी काय चुकी, म्हणजे हे सगळं काही माझं काय चुकलं माझं याच्यामध्ये मला खरंच समजतच नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणात मी ते घेतलं होतं डोक्याला लावून. आणि आत्ता मला समजायला लागलेलं आहे. मी डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की हे फक्त तूच एकटी असा विचार नाही करत आहे, तर प्रत्येक आई हाच विचार करत असते. कारण जेव्हा बाळ होतं आपल्याला तेव्हा ते आपलं फ्रीडम घेऊन घेतं आणि आपल्याला सतत. आणि आपल्या एक आईसुद्धा कशी असते बघा ना, ती कितीही डिप्रेशनमध्ये असली तरीसुद्धा तिच्या बाळाकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. मी सुद्धा जेव्हा म्हणजे माझे विचार थोडेसे बदलले होते, आपण डिप्रेशन नाही म्हणू शकत एकदम त्याला, तर माझे विचार एकदम एवढे बदलले होते की मी तरीसुद्धा माझं अर्ध्याहून जास्त म्हणजे सगळं लक्ष स्वानंदीकडे होतं. तिचा नाश्ता बरोबर वेळेवरती व्हायचा, तिची अंघोळ वेळेवरती, तिची झोपणं वेळेवरती, तिला आउटडोअर घेऊन जाणं वेळेवरती, सगळं काही तिचं वेळेवरती होतं. फक्त कुठं काही चुकलं असेल तर ते फक्त माझंच चुकत होतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टायमिंग माझाच चुकत होता. तर असं काहीसं होतं. तर काही दिवसापासून मी आता ते सगळं काही एक्सेप्ट केलेलं आहे आणि मला माहीत आहे की हा कालावधी काही दिवसासाठीच आहे. आता जाण्यात आहे. कारण बाळ हळूहळू माझं मोठं होत चाललेलं आहे. आणि तसंही आता तिच्याकडे बघितलं ना तर मला खरंच खूप छान वाटतं. आणि मला हेही वाटतं की ती आली म्हणून खूप चांगलं झालेलं आहे. एक बाळ होऊ देणं किंवा न होऊ देणं याच्यामध्ये मला फक्त एकच वाटतं की हे सगळं काही त्या आईवडिलांवरती असते. आता माझी स्वानंदी 2 वर्षाची झाली आहे आणि मला भरपूर जण म्हणतात की दुसऱ्या बाळाचा चान्स. पण मला असं वाटतं की कोणीच असं म्हणायला नको कोणत्याही कपलला की तुम्ही बाळ होऊ द्या. कारण तो संपूर्ण त्यांचा निर्णय आहे. कारण वेळ आणि पैसा त्यांना खर्च करायचा आहे त्या बाळावरती. म्हणून प्लीज तुम्ही कोणालाही म्हणू नका, कोणालाही जज करू नका. कारण जग बदलत चाललेलं आहे. आधीसारखी दुनिया नाही राहिली आता. अशा प्रकारे माझं 2025 गेलेलं आहे. आणि आज 31 डिसेंबर होतं तर खूप छान मस्तपैकी मी किटकॅट चॉकलेट खाऊन एन्जॉय केलं. तुमचंही 2025 हे वर्ष कसं गेलं मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.